आपल्या भारत देशात या नोव्हेंबर महिन्यात एक अतिशय स्पृहणीय असा कोर्टाचा निकाल बाहेर आला आहे. कोणत्या राज्यातून? गुजरात. ज्या राज्यामधून काऊ स्लॉटरिंग, गोहत्या ही रोखण्यासाठी अनेक नौजवान सतत कार्यरत असतात. गुजरात राज्यातून छुप्या मार्गाने अनेक संकल्पना राबवत ट्रकमधून, कंटेनर्समधून गोवंशाला अमानुषरित्या बांधून त्यांची अवैध वाहतूक कत्तल करण्यासाठी होते. आणि मग ठिकठिकाणी हे गोरक्षक जाऊन त्या ट्रकचा पाठलाग करतात, प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालतात. हत्यार घेऊन ही माणसं त्यांच्या मागं लागतात आणि मग देखावा केला जातो मॉब लिंचिंगचा. काम करायचं अवैध स्वतः आणि पुन्हा इतरांवर आरोप करायचे मॉब लिंचिंगचे. हा प्रकार सर्रास ज्या ज्या राज्यातनं अशी वाहतूक होते त्या प्रत्येक राज्यामध्ये गोरक्षकांना नक्की अनुभवायला मिळतो. आता 4 डिसेंबरला दत्त जयंतीचा उत्सव आपण सगळ्या मोठ्या प्रमाणात साजरा करतो. 12,000 वर्ष तपश्चर्या केलेलं दत्तगुरूंचं ठिकाण जुनागड, गिरनार पर्वत, त्या गुजरातमध्येच आपल्या या गोमातेचं रक्षण करण्यासारखा एक निकाल, एक लँडमार्क जजमेंट असंच आपण त्याला म्हणू. गुजरात प्रिव्हेन्शन ऑफ ॲनिमल्स ॲक्ट, अमेंडेड ॲक्ट या अनुसार अमरेली येथील एका कोर्टाने, जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात हा निकाल लागला आहे. 3 जणांना गोहत्या गुजरात राज्यात बंदी असताना सुद्धा गोहत्या केली आणि गोमांस विकले याबद्दल जन्मठेपेची शिक्षा झाली. दिस इज द हिस्टॉरिकल जजमेंट अँड फर्स्ट लाईफ इम्प्रिझनमेंट as far as cow slaughters involved in this case is concerned. गोवंशाची छुप्या पद्धतीने, अवैध पद्धतीने वाहतूक करायची, अवैध कत्तलखान्यापर्यंत त्यांना पोचवायचं, तिथे त्यांची अमानुषरित्या कत्तल करायची आणि ते मांस विकत राहायचं. त्या अवैध कत्तलखान्याची ड्रेनेज सिस्टीमसुद्धा अवैधरित्या कुठल्या तरी एका पाणवठ्याला जोडून टाकायची. रोज रक्तामांसाचा चिखल. आता या निकालपत्रामुळे एक प्रकारची या गोवंशाची जी तस्करी करतायत या सगळ्या गर्दीमध्ये थोडासा हल्लागुल्ला नक्की माजेल आणि पुढच्याच ठेच मागचा शहाणा. त्यामुळं गुजरात या राज्यात तरी मला नाही वाटत कोणी आता पुन्हा डोकं वर काढेल. आणि जरी काढलं तरी आज पोलीस डिपार्टमेंटला एक अथॉरिटी मिळाली आहे. एक सक्सेसफुल इन्व्हेस्टिगेशन न्यायालयाच्या दरवाजापर्यंत नेलं गेलं आणि त्या 3 व्यक्तींना, ज्यांनी ही गोहत्या केली होती, त्यांना जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहोचवलं. त्या सगळ्या इन्व्हेस्टिगेटिंग टीमचं लाख लाख अभिनंदन. आणि गुजरात सरकारचं मुख्यतः या ॲक्टचं इम्प्लिमेंटेशन इतक्या सुंदर पद्धतीने गुजरात या राज्यात सुरू आहे, त्यामुळं त्या गुजरात सरकारचं लाख लाख अभिनंदन.
गोहत्याबंदी हा जो कायदा आहे हा प्रिव्हेन्शन ऑफ ॲनिमल्स ॲक्ट गुजरात अमेंडेड ॲक्ट हा ज्या पद्धतीने तिथे लागू झाला त्या पद्धतीने प्रत्येक स्टेटमध्ये हा अमेंडेड ॲक्ट लागू झाला पाहिजे याच्यासाठी जनतेमधून गोभक्तांकडून आवाज उठवला गेला पाहिजे असं आवर्जून या दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर आपण दत्तगुरू यांच्या अवतीभोवती एक गोमाता पाहतो, 4 कुत्री पाहतो. आपण हिंदू लोक या गाईला आपली माता मानतो, गोमाता म्हणतो आपण तिला. त्यामुळं या मातेचं खऱ्या अर्थाने रक्षण करणारं पहिलं राज्य गुजरात ठरलं आहे असाच मी तरी शेरा मारू शकतो. कायदा अस्तित्वात असणं आणि त्याची अंमलबजावणी चोखरित्या करणं या 2 भिन्न गोष्टी आहेत. नाहीतर मग अस्तित्वात असलेले कितीतरी कायदे आहेत, त्याच्या पळवाटांचा वापर करत कितीतरी लोक कितीतरी वेगवेगळे उद्योगधंदे सतत सुरू असतात. मग त्यामध्ये अन्न भेसळ आहे, डुप्लिकेट पनीर आहे, डुप्लिकेट दूध बनवणं आहे, डुप्लिकेट खाद्यतेल बनवणं आहे. काय त्या बाबतीत कायदे नाही आहेत असं नाही आहे, परंतु त्या कायद्याला कुठेतरी एक धार असली पाहिजे अशा पद्धतीने त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. का केली जात नाही हा गुलदस्त्यातला प्रश्न आहे. प्रत्येक वेळेस स्टाफ कमी हा डिफेन्स घेऊन जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असेल तर मग सरकारने स्टाफ तरी वाढवावा. त्याशिवाय ती अंमलबजावणी चोखरित्या होणार नाही असं जर चित्र दिसत असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा घडली पाहिजे. परंतु गुजरात सरकारने जसा हा ॲक्ट अमेंड केला तशी त्याची अंमलबजावणीसुद्धा अतिशय चोखरित्या आमच्या राज्यात सुरू आहे हा संदेश संपूर्ण भारत देशाला दिला आहे. नुसताच गोभक्त म्हणून मिरवणं आणि नुसतंच जय गोमाता म्हणत फिरणं हे आता पुरेसं नाही आहे. गोरक्षण ही एक चळवळ म्हणून उभी राहिली पाहिजे. गोमाता ही आपल्या सर्वांची, आपल्या या हिंदू धर्मीयांची माता आहे आणि मग तिची कत्तल होताना आपण अतिशय अमानुष कत्तल होताना तुम्ही आम्ही हाताची घडी तोंडावर बोट असंच बसणार का? असं बसू नका हा संदेश या गुजरातच्या अमरेली न्यायालयातील या निकालपत्राद्वारे संपूर्ण हिंदू समाजाला दिला गेलेला आहे. त्या निकालपत्रात असंही नमूद केलेलं आहे, जेव्हा हिंदू या गोमातेला गोमाता म्हणून पुकारतात तेव्हा तुम्ही या गोमातेची कत्तल करून एक अमानवी गुन्हा केला आहे, त्याला माफी नाही अशा पद्धतीची काही वक्तव्य पण त्या निकालपत्रात आहेत. खूप खूप या निर्णयाचं देशभरातून स्वागत होतं आहे. साधारण 13 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीतलं बहुतेक हे जजमेंट आहे. हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला तर खूप मनस्वी आनंद झाला. कुठेतरी कोणत्या तरी राज्याने या बाबतीत इंजिन बनण्याचा हा प्रयत्न केला आहे. आता एक एक राज्य अशा कायद्यांची अंमलबजावणी करून त्या इंजिनाचे डबे होण्याचं भाग्य नक्की मिळवतील याच अपेक्षेसह या व्हिडिओत पुन्हा पुन्हा ज्या ज्या लोकांचा या पूर्ण तपास कामात आणि हा निकाल बाहेर पर्यंत सहकार्य लाभलं आहे, ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आहे त्या प्रत्येक गुजरात सरकारच्या घटकाचं मी पुन्हा पुन्हा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि इतर राज्यांनासुद्धा हात जोडून विनंती करतो की अशा पद्धतीच्या कायद्याची अंमलबजावणी, कायदे तयार झाले पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा अतिशय कडकरित्या झाली पाहिजे. अशी सापडणारी माणसं ही योग्य ती कागदपत्र, मजबूत कागदपत्र तयार करून न्यायालयाच्या चौकटीपर्यंत त्यांना खेचून नेलं पाहिजे आणि मग कागदपत्र मजबूत असतील तर न्यायालय नक्कीच त्यांचं काम चोखपणे बजावतात आणि मग आपल्याला समाजामध्ये एक चांगल्या रीतीने हा संदेश
प्रत्येकाच्या मनामनापर्यंत आपण पोहोचवू शकतो. याची सुरुवात गुजरात सरकारकडनं झाली आहे. म्हणून गुजरात सरकारचं पुन्हा पुन्हा खूप खूप अभिनंदन. महाराष्ट्र सरकारने या पावलावर पाऊल ठेवावं, तो सुदिन आम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळावा, याच सदिच्छा व्यक्त करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रवीश शिव यूट्यूब चॅनल.